नमस्कार शेतकरी मित्रहो, आज आपण जालना जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणचं प्रगतशील शेतकरी टेकाळे साहेब यांच्या कांद्याच्या प्लॉटवरती आलो आहोत। शेतकरी मित्रांनो, आज 5 मे आहे आणि या ठिकाणी ह्या भागात जर बघितलं तर पूर्णपणे कमी पाणी असलेलं हे क्षेत्र आहे। कमी पाण्यात या ठिकाणी कांद्याचं उत्कृष्ट असं उत्पादन केरन कंपनीची साथ घेऊन या ठिकाणी टेकाळे साहेबांनी या ठिकाणी उत्पादन काढलेलं आहे। तर या ठिकाणी जे उत्पादन काढलं आहे त्याची जी यशोगाथा आहे ती आपण थोडक्यात त्यांच्याकडून मनोगत व्यक्त करून घेऊ। तर शेतकरी मित्रांनो नमस्कार। टेकाळे साहेब नमस्कार। नमस्कार सर। आज तसं जर पाहिलं तर हा जी कांदा आहे हा फेक कांदा आहे। हो, फेक कांद्याला 4.5 महिने लागतात। हो, पण आता हा कांदा म्हणजे किती दिवस तुम्ही पाणी देऊ शकले याला फक्त आपण 2.5 महिनेच पाणी देऊ शकलो। या ठिकाणी पुढे या 3.5 ठिकाणी महिने. फक्त 2.5 महिनेच पाणी देऊ शकलेले आहेत आणि आता हा कांदा 3.5 महिन्यात निघालेला आहे। 3.5 या ठिकाणी आपले बंधू पण आहेत। सर आपलं नाव? ज्ञानेश्वर भगवानचं ज्ञानेश्वर भगवान टेकाळे पण या ठिकाणी त्या बंधू उपस्थित आहेत। तुम्हाला असं वाटत होतं की ह्या परिसरात कुठंच कांदा नाही? नाही कुठंच नाही। तुम्हाला कसं म्हणजे हा 2.5 महिन्यात वाटत होतं आता येणारच नाही, म्हणजे कांदा येणारच नाही आणि तो येणारही नव्हता, परंतु या ठिकाणी केरन टेक्नॉलॉजीची साथ घेतल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला वॉटर होल्डिंग क्षमता जी आहे जमिनीची, हो, हो. माती कशी वाटते? माती एकदम अशी एकदम पुढे या, हे पाहताय तुम्ही की पूर्ण क्षेत्र बघा हे असं पूर्ण भुसभुशीत आहे आणि कांदा कमी पाण्यामध्ये आलेला आहे। तर तुमचं कुटुंब पूर्ण समाधानी आहे? हो, पूर्ण कुटुंब। आता हा प्लॉट पाहण्यासाठी मार्गदर्शक जाधव सर आहेत, ढोले सर आहेत। या ठिकाणी फेक कांदा 4.5 महिन्याचा असतो आणि इथं 2.5 महिन्यात पाणी जर तरी कांदा आलाय, मग न येणारा कांदा या ठिकाणी आला, तर तुम्हाला याच्याबद्दल काय बोलायचं? हे समजा केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे शक्य झाले आहे, कारण की जर आपण रोप लावून जर कांदा लावला तर त्याला 3.5 महिने लागतात कमीत कमी। तर हा फेक कांद्याला 4.5 महिने लागतात आणि हा कांदा 2.5 महिन्यात आलेला आहे। ही केवळ केरन टेक्नॉलॉजी स्कीम आहे आणि साहेबांनी केरन टेक्नॉलॉजी वापरली, त्यामुळे साहेबांना उत्पादन पण चांगलं झालेलं आहे। त्यामुळे इथून पुढं शेतकऱ्यांनी केरन टेक्नॉलॉजीचा यूज केलाच पाहिजे आणि मी पण माझ्या शेतात यूज करतोय। केरन टेक्नॉलॉजीचे खूप छान रिझल्ट आहे। तर जाधव सर, आता हा प्लॉट 4.5 महिन्यात तसा यायला पाहिजे होता फेक कांदा, बरोबर आहे? परंतु हा कांदा 2.5 महिनेच फक्त याला ठिकाणी पाणी देऊ शकलेत आणि हा एक उत्कृष्ट लेवलचा चांगला कांदा टेकाळे साहेबांनी तयार केलेला आहे। तर आपलं याच्याबद्दल काय मत सर? नाही, केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे ना वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते, त्याच्यामुळे त्यांचा कांदा 2.5 महिन्यात पाणी देऊन सुद्धा आहे ना 7-3 महिन्यात त्यांचा म्हणजे कांदा पाणी आलेला आहे. कमी जरी पाणी दिलं तरी सुद्धा जमिनीत वॉटर होल्डिंग क्षमता वाढल्यामुळं, पाणी साचून राहिल्यामुळं, गारवा धरून ठेवल्यामुळं या ठिकाणी कमी पाण्यात कांदा आलेला आहे। त्यांची बंधूंनी सांगितलं की हे कांदा येईल म्हणून त्यांना गॅरंटी वाटतच नव्हती, तरी पण तो कांदा आलेला आहे। तर आपलं पण क्षेत्र पलीकडे 8 एकर आहे, पण आपण काय कांदा केला नाही पाणी नसल्यामुळे। इथं पाण्याची थोडीशी तुम्ही सोय केली हे बघतं आणि याच्याद्वारे तुम्ही पाणी देत राहिले। शेतकरी मित्रांनो, म्हणजे कमी पाण्यात सुद्धा इथं कांदा आला आहे। तर आपण सुद्धा जसं यांनी आता शेती केली तशीच कमी पाणी जरी असेल तर तुम्ही केरन टेक्नॉलॉजी साथ घेऊन आपण सुद्धा आपल्या जमिनीची वॉटर होल्डिंग क्षमता वाढून, आपल्या जमिनीची सुपीकता वाढून या ठिकाणी कमी पाण्यात सुद्धा आपण पीक चांगलं तयार करू शकतात। तर तुमचं पूर्ण कुटुंब समाधानी आहे? हो, समाधानी। तर पाहूया थोडंसं या ठिकाणी कांदा तिथे काढणी चालू आहे, पहा। आमच्या भागामध्ये बरेचसे शेतकरी केरन टेक्नॉलॉजी वापरतात। पाहतोय आपण या ठिकाणी कांदा काढण्याचं काम चालू आहे। काय तर असा हा कमी पाण्याचा परिसर आहे। तसंच या ठिकाणी पाहताय मोसंबी, ही मोसंबी जी हिरवीगार दिसते याचं रहस्य काय आहे? केरन टेक्नॉलॉजी आपण त्याला कांद्याला सोडल्यामुळं मोसंबीला सुद्धा फायदा झाला। म्हणजे 1.5 महिन्यापासून पाणी नाही तरी सुद्धा मोसंबी आपली सुकत नाही। 1.5 महिन्यात तिथं पाणी नाही। हो, तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। धन्यवाद सर।